नमस्कार भाविकांनो, गणपती बाप्पा मोरया. आज आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीबद्दल जाणून घेऊ. पण तुम्हाला माहित आहे का, या चतुर्थीला अंगारकी का म्हणतात आणि या दिवशी कोणते विशेष उपाय करावेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. अंगारकी चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक तिथीव्रत आहे. ज्यावेळी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळी त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणले जाते, जी वर्षातून एकदा किंवा दोनदा येते. हे व्रत अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे एका उपवासाने वर्षभराच्या संकष्टीचे पुण्य लाभते. या दिवशी गणपतीची विशेष पूजा करून दुपारपासून ते चंद्रदर्शनापर्यंत उपवास करतात. हे व्रत संकट निवारण आणि मनोकामना पूर्तीसाठी केले जाते. अर्थ: अंगारक म्हणजे मंगळ ग्रह. मंगळवारी येणारी चतुर्थी, चतुर्थी प्लस अंगारक म्हणजे अंगारकी होय. महत्त्व: शास्त्रानुसार अंगारकीचे व्रत केल्यास सर्व संकटे दूर होऊन अडकलेली कामे पूर्ण होतात आणि मनोकामना सिद्ध होतात. पौराणिक कथा: मुद्गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार अंगारक या भारद्वाज ऋषीपुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ, अंगारक याला वर दिला होता की तुझे नाव अंगारक हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय असे मानले जाते. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केली. या मूर्तीला मंगल मूर्ती असे नाव मिळाले. पूजाविधी कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि गणपतीची पूजा करावी. दिवसभर उपवास करावा. संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य द्यावे. गणपतीला दुर्वा आणि मोदक अर्पण करावेत. गणेश मंत्राचा जप किंवा संकटनाशन स्तोत्र म्हणावे. उपवास सोडणे: चंद्रदर्शनानंतर उपवास सोडावा. यावेळी सात्विक जेवण घ्यावे. अंगारकी व्रत का करावे? 1. कुंडलीतील मंगळ दोष निवारणासाठी हे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते. 2. हे व्रत अत्यंत कठीण मानले जाते आणि भक्तिभावाने केल्यास बाप्पा लवकर प्रसन्न होतात. 3. या दिवशी केलेले दान, जप आणि पूजा अनेक पटींनी फलदायी ठरतात. तर भाविकांनो, या अंगारक संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होवोत हीच गणेशचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. अशाच धार्मिक आणि भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या परमार्थ भक्ती सागर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.